मी अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलत असताना फडणवीस यांनी दादासोबतच्या भेटीची शेवटची आठवण सांगितली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा कंठ दाटून आला होता। अपघाताच्या आदल्या दिवशी दादा आणि आपली अँटी चेंबरमध्ये पाऊण तास चर्चा झाली। यावेळी दादा भरभरून बोलून निघून गेले। त्यानंतर अजितदादा परतलेच नाहीत हे सांगताना फडणवीसांचा कंठ दाटून आला। शेवटच्या भेटीची आठवण फडणवीसांनी यावेळी करून दिलेली आहे। दादांचं काम हे 10-15 मिनिटाचं असायचं, त्याच्यावर नाही। दादांची एक सवय होती, कुठलंही काम हे त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं। 2-3 ओळींमध्ये काय बोलायचं हे लिहिलं असायचं आणि ते परफेक्ट तेवढंच आपल्या कामाचं दादा बोलायचे। त्यामुळे ते कामाचं एक 5-10 मिनिटं झालं, त्यानंतर 30-40 मिनिटं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, भविष्यात काय, बजेटमध्ये काय, अशा गप्पा मारल्या। जवळपास पाऊण एक तास आम्ही त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि त्यानंतर दादा त्या ठिकाणून गेले। त्यावेळेस खरं म्हणजे ही पुसटशीही कल्पना नव्हती की कदाचित तीच आपली शेवटची भेट ही दादांशी ठरेल आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। ही अपघाताची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्यांदा मनाने असं म्हटलं की ठीक आहे, अपघात झाला असेल, पण अपेक्षा करूया काही झालं नसेल। पण लगेच दुसरी बातमी आली की विमानाची परिस्थिती बघता त्याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी जिवंत असेल असं वाटत नाही आणि त्यातनं मग पुढच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहितीच आहेत। खरं म्हणजे अजितदादा